बहुत पावरफुल। तो आगे बढ़ने से पहले ब्रांड न्यू शिक्षक का शेयरिंग लेते हैं हम। यस सर। कैसा फील कर रहे हो आप मराठवाड़ा के पहले शिक्षक बनने के बाद? सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण सर आता माझ्याकडे शब्द नाही आहेत सर शेअर करण्यासाठी. ओके. कारण माझ्या जीवनातला हा पहिला टप्पा आहे की जसं हा आपला एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे जगातला आणि तिथं मी ही पहिली अचिव्हमेंट केली. यस यस. जसं की टीएमपी म्हणजे जसं इनॅजिकमध्ये 6A ही फर्स्ट स्टेप आहे. जसं की आज आपण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये जवळपास मी 1999 पासून काम सुरू केलं सर. 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले आणि खरं तर सिल्वर ज्युबली इथं झाली सर माझी. ग्रेट. कारण जसं की मी एका कंपनी मार्फतच काम सुरू केलं होतं आणि तिथं ₹300 प्रॉडक्ट सेल केला मी सर माझ्या जीवनात पहिल्यांदा. आणि आज अशी स्टेज आहे की आपण ₹3,00,000 प्रॉडक्ट रिप्रेझेंट करतो. यस यस. की एकदम. हा जो कॉन्फिडन्स मला मिळाला सर, तर ही माझ्या पूर्ण लाईफची जर्नी आहे ही. आणि आज मला एवढं बेस्ट फील होतंय, की मी आणि माझ्या पूर्ण कुटुंबात एक वेगळं वातावरण आहे आज. आणि बिलकुल. जसं की सर ही सुरुवात झाली तुमच्यापासून सर. कारण तुम्ही जर माझ्या पाठीमागे नसला असतात, तर हे पॉसिबल नव्हतं सर. कारण ज्यावेळेस आपली सुरुवात झाली, भेट झाली पहिल्यांदा आणि तुम्ही मला ज्यावेळेस हे पहिल्यांदा आम्ही नागपूरला आल्यानंतर प्रेझेंटेशन दिलं आणि त्यावेळेस फक्त तुम्ही 2 बॉटल मला म्हणजे सुरुवातीला ऑफिसमध्ये पाणी दिलात आणि 2 बॉटल मी सोबत घेऊन आलो होतो सर तुमच्या. आणि तिथून मला काहीतरी फील झालं त्या पाण्यामध्ये. आणि तरीही माझा 6 महिने जर्नी सर गेला सर तो, की मी डिसिजन घेऊ शकलो नाही. कारण मी माझ्या एका म्हणजे एक तीही ब्रँड कंपनी आहे आणि त्याच्यासोबत मी काम करत होतो. आणि माझं मन कुठेतरी हे देत नव्हतं, की आपण ते सोडून हे करावं. आणि नंतर मला कळालं, की खरंच न्यूट्रिशन पण आपण चुकीच्या पाण्यात घेतोय. आणि नंतर हळू नंतर ज्यावेळेस मग 2020 उजळलं. आपण एक अ, एक 19 म्हणजे 19 मध्ये प्लॅन बघितला सर मी डेमो बघितला. हम्म. डेमो आणि प्लॅन. आणि ज्यावेळेस 2020 ला मला आठवतंय सर, की 1 जानेवारी 2020 ला तुम्ही नागपूरहून माझ्याकडे आलात सर. आणि आपला पहिलाच एक अशा व्यक्तींच्या घरी डेमो झाला, की आपल्याला असं वाटलं, की तिथून क्लोजिंग निघेल आपली. आणि ही क्लोजिंग निघाली नाही. आणि तिथून मी माझ्या कामाची सुरुवात केली सर. बरोबर. आणि जसं की काम सुरू केलं आणि नंतर एकच महिन्यात आपल्या 10 क्लोजिंग निघाल्या. आणि ज्यावेळेस आपली 4th अॅनिव्हर्सरी होती सर दिल्लीला. आणि मी ज्यावेळेस आपल्या अॅनिव्हर्सरीला मी अटेंड केलं, तर मला रिअलाईज झालं, की पूर्ण जगामध्ये हे जे काम चालू आहे आणि इंडियामध्ये तर सुरुवात आहे. आणि तिथून मला सर एक खरी म्हणजे टर्निंग पॉइंट मिळाला मला. कारण ज्यावेळेस आपला 4th अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम झाला आणि त्यावेळेस माझ्या मते कमीत कमी 2,000 लोकं होते सर तिथं आपले डिस्ट्रिब्युटर, की काही बाहेर देशातून पण आले होते. आणि त्यावेळेस खरी ताकद ह्या प्रॉडक्टची कळाली. आणि नंतर मग हळू ज्यावेळेस आता ज्यावेळेस अॅनिव्हर्सरीहून आलो आणि काम सुरू करायचं होतं सर, तर इमिडिएट लॉकडाऊन सुरू झालं. आणि लॉकडाऊनमध्ये अक्षरशः फक्त एकच फायदा झाला त्या लॉकडाऊनचा, की मी आपण जे काही आपल्या कंपनीनं सांगितलं, की पाणी कसं प्यायचंय आणि ह्या 5 प्रकारच्या पाण्याचा अनुभव घेतला मी. आणि माझ्या ज्यावेळेस माझे जे काही आजाराचे प्रॉब्लेम्स होते माझे आणि माझ्या कुटुंबात,
आणि हे आम्हाला रिअलाईज झालं. त्यावेळेस पासून मग कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि लॉकडाऊनमध्ये एवढं काम झालं नाही माझं. कारण Zoomचा मीडिया पण एवढा माहीत नव्हता आपल्याला पॉवरफुल आणि कुठं जाऊ शकत नव्हतो. तरीही लॉकडाऊनमध्ये पण मी सर कमीत कमी एक 15 ते 20 डिव्हाइस दिले आणि खरी सुरुवात झाली माझी 2 वर्षापूर्वी. कारण पाण्याचा तर अनुभव आला, लॉकडाऊन संपलं आणि तिथून ज्यावेळेस जर्नी स्टार्ट झाली, मी माझं ऑफिस टाकून ज्यावेळेस काम सुरू केलं, त्यावेळेस तिथं हळू-हळू, हळू-हळू एक-एक स्टेप्स मी क्रॉस करत गेलो आणि हे नॉलेज मिळाल्यामुळं सर इमिडिएट मी इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आणि तिथून एक-एक टप्पा आपला पार झाला. सक्सेसचा पण आयडी घेऊन मग तिथं काम सुरू केलं मी आणि अचीव्हमेंट जे आहे, तर ती आता मागचा महिना जो आहे, तर अमरावतीचा जो प्रोग्राम झाला सर आपला, तर त्या प्रोग्राम नंतर माझे तर खूप कमी गेस्ट होते. पण ते सगळ्यांची क्लोजिंग झाली सर तिथं आल्यानंतर आणि लास्ट महिन्यामध्ये माझे 13 सेल निघाले सर. की ग्रेट. त्याच्यातच माझी अचीव्हमेंट झाली आणि नंतर मग पर्सनल एक सेल माझा मी टाकून माझं 6 अचीव्हमेंट झाली. ग्रेट 31 सर. ऑगस्ट 2024 ला. ग्रेट, ग्रेट, पॉवरफुल. आणि टी-एम-पीचा तर खूप मोठा रोल आहे याच्यात. कारण टी-एम-पीमुळं आज आपण घडलो सर. आणि टी-एम-पीच्या जे काही व्हॅल्यूज आहेत, तर टी-एम-पीमध्ये जे कन्सिस्टन्सी आहे, ही एक व्हॅल्यू, तर ती मला मिळाली इथून कन्सिस्टन्सी. आणि आज आपण कन्सिस्टन्सी मुळंच इथं काहीतरी अचीव्ह करू शकतो हे मला आता रिअलाईज झालं. कारण आता माझं 6 तर झालं. माझ्या मिसेसचं 69 काउंट आहे आता. तर विदिन 2 मंथ्समध्ये हा आयडी मी 6 करेन. आणि व्हेरी, माझी दुसरी एक लेग आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 35 ते 38 चा काउंट आहे. ती पण एक 2-3 महिन्यात तिथंही अचीव्हमेंट होईल आपली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ग्रेट. बहुत बढ़िया. आणि सर मी माझ्या टीमचे जेही काही माझ्या जीवनात आले, कारण तो प्रत्येक सेल आपल्यासाठी एक अचीव्हमेंट घेऊन आता माझी अचीव्हमेंट त्यांच्यामुळे झाली सर. तर त्यांचेही सगळ्यांचे धन्यवाद करतो मी आणि टी-एम-पी मधल्या सगळ्या लीडरचे पण धन्यवाद करतो. कारण की त्याच्यामुळंच आपल्याला एक ऊर्जा मिळाली आज. तुमचं पुनश्च अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा. थँक यू थँक सर. थँक यू सर. थँक थैंक यू. यू, थैंक यू वेरी मच। तो इस तरह से हमने संजय सर को सुना और संजय सर के ग्लो को देखा होगा आपने। ग्लो म्हणजे अचिव्हमेंट व्हायच्या आधी, म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी आपापले फोटो काढून ठेवा। 6 व्हायच्या आधी बिफोर आफ्टर, म्हणजे कुठलंही क्रीम न लावता चेहऱ्यावर ग्लो येतो अचिव्हमेंट मुळे। तो तुम्ही बघितला संजय सरच्या चेहऱ्यावर। ग्रेट। प्रीती मॅडम, अभिनंदन तुमचं। थँक्यू सर. सर्व टीम मेंबर्सचे थँक्यू आणि मुख्यतः दोरकर सर आणि शीतल मॅडमचे, की आमच्या जीवनात तुम्ही कॅंगेन आणलं आणि आज आम्हाला हा दिवस दिसला. कारण जर कॅंगेन आम्ही घरात इन्स्टॉलच केलं नसतं तर आजच्या हे सगळे अचिव्हमेंट काय असतात तेही पाहायला मिळालं नसतं. तुमचे सेशन सगळे संजय सरांमुळे ऐकू शकते आणि त्याचा प्रभाव माझ्यावर पण झाला आणि सगळं पॉझिटिव्हली घेतलं आम्ही. त्यामुळेच हा आजचा दिवस इतका सुंदर दिसला आम्हाला. अ, प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक पुशअप पाहिजे असतो आणि आम्हाला सगळ्या निगेटिव्हिटीने भरलेले असताना तुम्ही भेटलात आयुष्यामध्ये, इनर्जिक भेटलं आणि आम्हाला एक चांगला पुशअप मिळाला आणि सगळं खरंच आयुष्य सुंदर आहे हे कळालं आणि ह्या अचिव्हमेंट झाल्या. आणि जर आपले प्रयत्न खरंच जर मनातून असतील तर आपल्याला युनिव्हर्स सुद्धा मदत करतं हे त्या दिवशी जाणवलं. इतका पाऊस की टू व्हीलरवर तर जाणं शक्यच नाही, फोर व्हीलर मध्ये तर जातोय तरी पण म्हणजे खालून गेट मधून गाडीमध्ये बसेपर्यंत सुद्धा भिजतोय अशी कंडिशन. ना मला जाता येतंय ना त्यांना जाता येत नाही, सगळ्यांचे पेमेंट ऑनलाईन मारायचे. आणि 4 वाजता बँकेत गेलो स्वतःच आमचं पेमेंट मारण्यासाठी. सिस्टीम बंद करायचा टाइम असतो पण म्हणजे प्रयत्न मनापासून होते आणि युनिव्हर्स मदत करणार होतं. त्या दिवशी डिक्लेअर करायचंच होतं. तुमची जिद्द होती जोरकर सरांची की सरांचं ऑगस्ट एंडला डिक्लेअर करायचंच आहे मला 6 आणि ते करायचंच होतं, होणारच होतं. तर त्या सर म्हणे की तुम्ही गडबड करू नका, मी सिस्टीम बंद करत नाही, तुमचं पेमेंटची प्रोसिजर कंप्लीट करतो आणि मगच मी माझी सिस्टीम बंद करतो बँकेची. तर त्या सरांनी अक्षरशः 5:15 आमचं ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर केलं आमच्या दोघांच्या अकाउंटला. हे 5:20 5:25 ला ही प्रोसिजर झाली. तर
छोट्यातला छोटा व्यक्ती सुद्धा कसा कामाला येतो हे त्या दिवशी कळालं आणि युनिव्हर्स कसं आपल्याला मदत करतं. तर हे आहे सगळी 6 मागची कहाणी. तर प्रत्येक छोट्यातली छोटी व्यक्ती आणि घटना खूप म्हणजे आठवणी देऊन जाते हे सांगायचं आहे. आणि हे सगळं टीएमपी मुळे घडलं आयुष्यामध्ये. ग्रेट थँक्यू थँक्यू ग्रेट. थँक्यू सर. खूप छान प्रीती मॅडम, खूप छान. आणि प्रीती मॅडमनं प्रण केला होता, सरांचं 6 झाल्याशिवाय घरातून निघणार नाही. ग्रेट. खूप छान. धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या थँक्यू वाटचाली. सर. आता थँक्यू तुमच्या 6च्या वेळेस तुमचं मोठं शेअरिंग येणार. सर. मी माझा फोटो शोधून ठेवलाय. मी खूप सेल्फी काढते, पण कोणता स्टँडीला लावायचा तो शोधून ठेवलाय तुम्हाला वॉलसाठी देण्यासाठी. ग्रेट ग्रेट. खूप छान. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. ऑल द बेस्ट.